नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी बटाटा साबुदाणा. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. खूप छान आणि कुरकुरीत होतात हे सांडगे. नक्की बघा व्हिडिओ. अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे मी, बघू शकता. आता हा स्वच्छ धुवून घेऊ. स्वच्छ धुवून घेतला आहे आणि 1 बोटींचं असं एवढं पाणी टाकलेलं आहे. आता याला रात्रभर भिजत घालून घेते. दुसऱ्या दिवशी बघूया. साबुदाणा छान भिजलेला आहे, दाखवते. बघू शकता जसं आपल्याला पाहिजे तसा भिजलेला आहे. आता आपण साबुदाणा हा वाफवून घेणार आहे. तरीही एक कटोरा घेतला आहे मी चाळणीचा. त्याच्यामध्ये साबुदाणा टाकला आहे सर्व आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यावर असा ठेवून देणार आहे आणि झाकण ठेवून याला 10 मिनटं असाच वाफवून घेणार आहे. तोपर्यंत आपण बटाट्याचा कीस बनवून घेऊ. बटाट्याचे कीस बनवण्यासाठी मी 1 किलोला 2 बटाटे कमी एवढे बटाटे घेतलेले आहे. याची सालवरची काढून घेतलेली आहे. आता आपण कीस पाडून घेऊया. आपल्याला साबुदाणा वाफवायचा नसेल तर आपण उकळतं पाणी साबुदाण्यात टाकून त्याला परत रात्रभर भिजवून घालून ठेवू शकतो. पण मी तसं नाही केलं, मी वाफवूनच घेणार आहे. बघू शकता बटाट्याचा कीस केलेला आहे मी. तो स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे मी. बघा आता याला पण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आता आपण साबुदाणा जो वाफवायला ठेवला होता तो बघूया पहिले झालेला आहे का. बघू शकता साबुदाणा वाफलेला आहे, वरून दिसत आहे. बघा आता याला साईडला ठेवते आणि पाणी उकळत ठेवलं होतं मी बटाटा कीस उकळण्यासाठी. तर आता जो बटाटा कीस केलेला आहे तो याच्यामध्ये टाकते आणि त्यालाही उकळून घेते. फिरून फिरून बटाटा कीस पण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जास्त गाळही नाही करायचा आणि जास्त कच्चाही नाही ठेवायचा. बटाटा आपण कमी जास्त करू शकतो आपल्या अंदाजानुसार. तर बघूया. सात 8 मिनिट मी सारखं उकळून घेतलेलं आहे बटाट्याच्या कीसला. बघू शकता कीस शिजलेला आहे आपला, जास्तही गाळ नाही झालेला. दाखवते मी तुम्हाला शिजलाय का. तर बघा शिजलेला आहे छान. आता काढून घेऊया आपण याला. एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे पाणी निथळतं मग बटाट्यामधलं, कीसमधलं सॉरी. थोडंसं पाणी निथळून घेतलं आहे मी बऱ्यापैकी. गरम गरम असताना साबुदाण्यावर बटाटा कीस टाकून घेणार आहे आणि चम्मचच्या साहाय्यानं त्याला मिक्स करून घेणार आहे. चम्मचच्या साहाय्यानं मिक्स करून घेतलं होतं. त्याच्यानंतर थंड होऊ दिलं. त्याच्यामध्ये आता जिरे टाकणार आहे, चवीपुरतं मीठ. मी याच्यामध्ये अजून काही टाकणार नाही कारण की तिखट नाही बनवणार मी. आणि आपण हिरवी मिरची टाकू शकतो कट करून आणि हे उपवासासाठी नाही बनवणार, त्याच्यामुळे मी जिरे टाकलेले आहे. आपण जर का उपवासासाठी बनवत असाल तर जिरे नका टाकू. आणि आता हे बघा मिक्स करून घेतलं आहे मी छान, बघू शकता. आता आपण याचे सांडगे बनवूया. थोडंसं वाटीत पाणी घ्यायचं म्हणजे हात भिजल असं थोडंफार. आणि चिकट असतो ना साबुदाणा
त्याच्यामुळं थोडं टाकायला हे जातं आणि असे टाकून घ्यायचे. मोठे किंवा छोटे आपल्या याच्यानुसार टाकायचे. बघू शकता सर्व सांडगे मी असे टाकून घेते आता आणि उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेते. बघा मी थोडे प्लेटमध्ये टाकून दाखवलेत, पण मी पॉलिथिनवर टाकणार आहे बाकीचे. आता सर्व सांडगे कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवून घेतले. बघा आता तळून दाखवते. तळून दाखवण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. छान लागतात, कुरकुरीत लागतात हे सांडगे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण सांडगे तळून बघूया. बघा किती छान फुलून वरती येतात. किती छान पण दिसत आहे, पांढरी शुभ्र. आपण याच्यामध्ये हिरवी मिरची कुटून टाकू शकतो किंवा मिरची पावडरही टाकू शकतो. बघा मी सांडगे तळून घेतलेले आहे. बघू शकता किती छान दिसत आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहे. बघा सांडग्याची रेसिपी आपल्याला जर का आवडली, साबुदाणा आणि बटाटा, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. धन्यवाद.